विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदना एज्युकेटर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 33 बघणार आहोत, ज्यामध्ये एकूण 25 प्रश्न असणार आहे 50 गुणांसाठी. यामध्ये विद्यार्थ्यांनो मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान या घटकांचा विद्यार्थ्यांनो आपण समावेश केला आहे. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी मन लावून बघायचा आहे. ज्याही गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या नक्कीच नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. आणि विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक रिक्वेस्ट आहे. जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की रोज सायंकाळी 4 वाजता असंच नवनवीन कंटेंट आम्ही आपणापर्यंत आणत असतो. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, दख्खनच्या पठारावरील भूगर्भीय हालचालींचे डॅश हे पुरावे आहेत. विद्यार्थ्यांनो, आपल्यासमोर 4 ऑप्शन आहेत, यापैकी योग्य आन्सर गेस करायचा आहे. तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक सी, गरम पाण्याचे झरे हे दख्खनच्या पठारावरील भूगर्भीय हालचालींचे पुरावे आहेत. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2, भूमध्य रेखांच्या जवळ कोणते स्थान आहेत. तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक ए, इंदिरा पॉइंट हे भूमध्य रेखांच्या जवळ असलेले स्थान आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 3, भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहे. तर ऑप्शन क्रमांक डी, गडचिरोली या ठिकाणी भामरागड टेकड्या स्थित आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 4, खालीलपैकी कोणती नदी दख्खनच्या पठारावरती पश्चिम घाटापासून पूर्व घाटापर्यंत वाहते आणि पुढे बंगालच्या उपसागरास जाऊन मिळते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, गोदावरी नदी. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 5 बघूयात, महाराष्ट्रात पठारांची निर्मिती कशाने झालेली आहे. विद्यार्थ्यांनो, आपल्यासमोर 4 ऑप्शन आहेत, योग्य आन्सर गेस करा. तर महाराष्ट्र पठाराची निर्मिती ऑप्शन क्रमांक डी, बृहन्मूलक उद्रेक याने झालेली आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 6, गॅबियन तापाचे प्रमुख लक्षण खालीलपैकी कोणते. तर ऑप्शन क्रमांक ए, डोकेदुखी हे विद्यार्थ्यांनो प्रमुख लक्षण आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 7, शहरांमध्ये प्रदूषण वाढविण्यास कोणता वायू कारणीभूत आहे. तर ऑप्शन क्रमांक सी, कार्बन डायऑक्साईड हा वायू विद्यार्थ्यांनो प्रदूषण वाढविण्यास कारणीभूत आहे. कार्बन डायऑक्साईडला कसं लिहितो आपण, CO2, बरोबर. सी म्हणजे कार्बन आणि ओ म्हणजे ऑक्सिजन, बरोबर. मॉलिक्युलर वेट काय आहे, कार्बनचं असतं 12, ऑक्सिजनचं असतं 16, 2 आहे त्याच्यामुळे 2, 16 दुणे 32 आणि 44. तर मॉलिक्युलर वेट काय आहे CO2चं, 44 हे अधिकचं. लक्षात ठेवा, एवढं डीप गरज नाही, परंतु प्रश्नाच्या अनुषंगाने जी अधिकची माहिती आहे ती मी तुम्हाला सांगितलेली आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 8, जगातील पहिले खाजगी डिजिटल कोर्ट खालीलपैकी कोणत्या शहरांमध्ये नुकतेच सुरू करण्यात आलं. विद्यार्थ्यांनो, आपल्यासमोर 4 ऑप्शन आहेत, योग्य आन्सर गेस करा. तर ऑप्शन क्रमांक बी, चंदीगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 9, अन्न पदार्थाची ऊर्जा डॅश या परिमाणात मोजली जाते. सोपं आहे, जे हेल्थी ऑलिक आहे म्हणजे काय खाल्ल्याने किती कॅलरीज आपल्याला मिळतात, बरोबर. जे स्थूलपणा ज्यांमध्ये जास्त झाला आहे ते जेव्हा न्यूट्रिशनिस्टकडे जातात त्यावेळेस ही गोष्ट प्रकर्षाने ते सांगतात की कॅलरीज, बरोबर. अन्नपदार्थांची जी ऊर्जा असते विद्यार्थ्यांनो ती प्रामुख्याने कॅलरीजमध्ये मोजली जाते. त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 10 आहे, डॅश हे शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसच्या शोषणासाठी जबाबदार आहे. विद्यार्थ्यांनो, 4 ऑप्शन आहेत, योग्य आन्सर गेस करा. तर ऑप्शन क्रमांक बी, जीवनसत्व ड हे शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसच्या शोषणासाठी जबाबदार आहेत. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 11, भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले.
तर ऑप्शन क्रमांक सी 9 डिसेंबर 1946 ला भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन झालेलं आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 12 संविधान सभेने भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना केव्हा स्वीकारली? तर ऑप्शन क्रमांक सी 22 जुलै 1947 ला संविधान सभेने भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना स्वीकारलेली आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 13 भारतीय राज्यघटनेच्या डॅश अनुच्छेदांमध्ये धर्म स्वातंत्र्याचा अधिकार स्पष्ट करण्यात आलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक बी अनुच्छेद 25 ते 28 मध्ये धर्म स्वातंत्र्याचा अधिकार स्पष्ट करण्यात आलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 14 भाषिक राज्यासंबंधी विचार ही पुस्तिका कोणी प्रकाशित केली? तर ऑप्शन क्रमांक ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भाषिक राज्यासंबंधी विचार ही पुस्तिका प्रकाशित केलेली आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 15 संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेने किती समित्या तयार केल्या होत्या? 7, 11, 22 की 24? विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक सी 22 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. म्हणजे संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेने एकूण 22 समित्या तयार केल्या होत्या. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 16 गाडीच्या डब्यात पेटी काडी हातात धरू नये. अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा. पेटी या शब्दाचा विद्यार्थ्यांनो विशेषण प्रकार ओळखायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक ए धातू साधित विशेषण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 17 बोलका पोपट उडून गेला. तर विद्यार्थ्यांनो बोलका या शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा. तर ऑप्शन क्रमांक ए धातू साधित हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 18 माझा आनंद द्विगुणित झाला. यातील विद्यार्थ्यांनो द्विगुणित या शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा. तर ऑप्शन क्रमांक सी आवृत्तीवाचक विशेषणाचा हा प्रकार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 19 आम्ही 5 भावंडे पुण्यात शिकलो. तर 5 या शब्दाचा विशेषण प्रकार काय होईल? तर पहिले, दुसरे, तिसरे हे विद्यार्थ्यांनो गणनावाचक विशेषण आहे, संख्या विशेषण आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 20 काही पक्षी उडू शकतात. काही या शब्दाचा विशेषण प्रकार विद्यार्थ्यांनो सांगा. सोपा आहे, लक्षात घ्या. काही म्हणजे इथे नंबर स्पेसिफिक केलेला नाही आहे, त्याच्यामुळे हे काय असेल अनिश्चित संख्यावाचक विद्यार्थ्यांनो विशेषण प्रकार असणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनो पुढील प्रश्न बघूयात. क्वेश्चन क्रमांक 21 विद्यार्थ्यांनो जो 4 ऑप्शन आहेत यापैकी योग्य शब्द विद्यार्थ्यांनो डॅश या ठिकाणी पुट करायचा आहे. डोंट मेक सो मच नॉईज जेसिका डॅश टू स्टडी फॉर हर ESL टेस्ट. अंदाज व्यक्त करा. तर लक्षात घ्या डोंट मेक सो मच नॉईज जेसिका इज ट्राईंग टू स्टडी फॉर हर ESL टेस्ट. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 22 आय डॅश फॉर माय पेन हॅव यू सीन इट. सोपं विद्यार्थ्यांनो जेव्हा आय शब्द येतो तर लक्षात घ्या त्यापुढे एम येतं, म्हणजेच आय एम लुकिंग फॉर माय पेन हॅव यू सीन इट. त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी योग्य आन्सर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 23 आय वॉज युझिंग माय पेन्सिल अ मिनिट ॲगो इट डॅश बी हिअर समवेअर. तर लक्षात घ्या आय वॉज युझिंग माय पेन्सिल अ मिनिट ॲगो इट मस्ट बी देअर समवेअर. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 24 ऑलरेडी ॲज अ चाइल्ड मोझार्ट डॅश प्ले द पियानो ब्युटिफुली. तर ऑलरेडी ॲज अ चाइल्ड मोझार्ट कुल्ड प्ले द पियानो ब्युटिफुली. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 25 आय रिअली डॅश ट्राय टू गेट फिट.
उत्तर आय रिअली मस्ट ट्राय टू गेट फिट. त्यामुळे मस्ट हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर विद्यार्थ्यांनो, या पद्धतीने आपण एकूण 25 प्रश्न बघितले आहेत. तुमच्यासाठी होमवर्क हा प्रश्न आहे, भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहे? विद्यार्थ्यांनो, या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा. तसेच विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आमचं कंटेंट जर आवडत असेल तर नक्की विद्यार्थ्यांनो व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की डेली सायंकाळी 4 वाजता विद्यार्थ्यांनो असंच नवनवीन कंटेंट आम्ही आपणापर्यंत पोहोचत असतो. जर तुम्हाला चालू घडामोडींचा जर सराव करायचा असेल तर करंट अफेअर्स मराठी हे जे टेलिग्राम चॅनल आहे त्याला तुम्ही जॉईन करू शकतात. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. लक्षात घ्या, आपण जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव या चॅनलवर कधीही करू शकतात. तसेच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना स्वतःवर विश्वास ठेवा, प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा. लक्षात घ्या, तुम्हाला यश नक्कीच भेटेल. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण या ठिकाणी थांबवत आहोत. नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत थँक्यू.